चला तर बनवूयात वालाचं बेर्डं किंवा पावट्याच्या मोडाची रस्सा भाजी। मोड आलेले पावटे घेतले, थोडंसं गरम पाणी करून घेतलं, त्यामध्ये हे पावटे घालायचे। त्याला 2 मिनिटे तसंच ठेवून द्यायचं आणि त्याची टरफल अशी काढून घ्यायची। इथे बघा सर्व टरफल काढून घेतली। फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, जिरे मोहरी घेतले। आता कढईमध्ये तेल घालायचं, तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी, मोहरी तडतडली की जिरे घालायचे, जिरे फुलले की लगेच लसूण घालायचा, कढीपत्ताही घालायचा। लसूण खरपूस सोनेरी भाजून घ्यायची, मग घालायचं बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो लवकर विरघळण्यासाठी त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ। टोमॅटो छान मेल्ट करून घेतला, आता त्यामध्ये घालायचे मोड आलेले पावटे। आता याच्यामध्येही थोडंसं मीठ टाकायचं आणि याला मिठामध्ये आणि तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं। चांगलं परतवून घेऊन त्यामध्ये घालायची थोडीशी हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला घालायचा। मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा, मग घालायचं गरम करून घेतलेलं पाणी आणि मिक्स करून घ्यायचं। 1 गुळाचा तुकडा घालायचा, थोडंसं आमसूलही घालायचं आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे छान शिजवून घ्यायचं। बिना मसाल्याची रस्सा भाजी कशी वाटली कमेंट करा आणि जाता जाता एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।